जय हिंद न्यूज, जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता। मिरज पाटगावमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार माऊली पाटील याचा डोक्यात कोयता घालून निर्घुण खून। सांगली एलसीबी पथकाने 4 तासात 3 आरोपींना केले जेरबंद। पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांचे पथक खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींच्या तांत्रिक व गोपनीय बातमीच्या आधारे शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार सुनील जाधव, संकेत मगदूम, अतुल माने, इम्रान मुल्ला आणि सुशील मस्के यांना गुन्ह्यातील आरोपी हे दंडोबा डोंगराजवळ परिसरात लपून बसलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली। त्या माहितीच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन अक्षय पांडुरंग माने वय 30 वर्ष राहणार हनुमान मंदिर जवळ, योगेवाडी तालुका तासगाव, सर्वेश सूर्यकांत देशमुख वय 19 वर्ष राहणार ग्रामपंचायत जवळ, करोली एम तालुका मिरज, विक्की उर्फ धनराज मधुसूदन पवार वय 23 वर्ष राहणार वडरगल्ली करोली एम यांना ताब्यात घेतले। पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी त्यांच्याकडे खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सांगितले की ज्ञानेश्वर उर्फ माऊली राजेश उर्फ साहेबराव पाटील यांच्यासोबत बेंद्राच्या दिवशी डोंगरवाडी येथे बैलगाडी शर्यत बघून येताना वाद झाला होता। तसेच करोली एम येथे झालेल्या मारहाणीच्या किरकोळ कारणाचा राग मनात धरून लोखंडी कोयत्याने डोक्यात व मानेवर वार करून त्यांनी मिळून खून केला असल्याची कबुली दिली। आरोपींना माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने दिनांक 14/8/2026 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत संकपाळ, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हे करीत आहेत।